राम राम मंडळी, कसाच आहेत सर्व. तर तुमच्यासाठी ना मस्त रसमलाईनी रेसिपी लिहून मी तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारना खादा असतील, पण कधी ब्रेड रसमलाईनी रेसिपी ट्राय करायला का. खूप इझी रेसिपी आहे आणि लवकरात लवकर बनस. तर त्यांच्यासाठी ना सगळ्यात पहिले ना दूध लेवानं अर्धा लिटर. त्यानंतर ना ते कढईमध्ये टाकानं आणि एक उकळी होऊन ना दूधले. त्यानंतर त्यांना साखर घालानी, ज्याप्रमाणे आपलं गोड आवडत असेल त्याप्रमाणे साखर घालानी. आणि त्यानंतर इलायची पावडर टाकानं, सगळं मिक्स करा. त्यानंतर 2 चम्मच आहे ना कस्टर्ड पावडर लेवानं, जे तुमले फ्लेवर आवडत असेल त्याप्रमाणे. त्यांना थोडं दूध टाका आणि मिश्रण बनायला कस्टर्ड मिल्कनं ते टाका दूधमा. आणि आता मिक्स करा सगळं दूध. जोपर्यंत दूध घट्ट होत नाही ना तोपर्यंत ते मिक्सर करत राहावं, हात चालवतच राहावं. घट्ट वेगे दूध. त्यानंतर गॅस बंद कर देवानं, साईडला ठेवानं. त्यानंतर मिल्क पावडर लिहिणं मी 10 रुपयाने एक पॅकेट भेटस, ते टाका ना. आणि त्यानंतर ना त्यांना थोडं दूध आणि थोडंसं 1 चम्मच तूप टाकीशी ना मिश्रण तयार करले ना, ते मिक्स करले ना. आणि ड्रायफ्रूट्स जे आपण असते ना, काजू बदाम पिस्ता वगैरे, ते बारीक कट करीशी टाकी देणं नाही, साईडला ठी देणं मिश्रण. त्यानंतर पाव लेवाना, ब्रेड पाव, आणि त्याला ना गोल कट कर लेवाना. वाटीना साह्याने म्हणा, ग्लासा साह्याने म्हणा, जसं कसं बिक करा, पण गोल तयार करा है ना. त्यानंतर सगळं मी असंच करली ना. त्यानंतर जे मिश्रण बनावं होतं ना आपण मिल्क पावडर, ते लावा ना एका ब्रेडवर. ते लायशीन वैगे वरतून ड्रायफ्रूट्स टाका ना, कापीशीन काजू बदाम वगैरे, आणि वरतून पावलाई द्यावा ना. सगळं असंच बनायला ना. जास्त हात ना प्रेसने म्हणजे जास्त ताकदने लावा ना, एकदम नॉर्मल. त्यानंतर प्लेटमा लावा ना सगळा, जे आपण बनायला मस्तपैकी. आणि वरतून जे मिल्क बनावं होतं ना आपण, ते थोडं कोमट पाहिजे, जसं थंड पण नको जसं गरम पण नको. सगळं टाकी द्यावा ना. त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाका ना, काजू बदाम वगैरे. आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवा ना, कारण दूध मधमापर्यंत ब्रेड न मधमापर्यंत जायला पाहिजे. आणि नंतर फ्रीजमध्ये टिशन थंडगार खावा ना, एकदम भारी लागस. आणि ही रेसिपी आवडली ना, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.